मित्रांनो, जय भीम. मी राहुल कुमार, संयोजक बहुजन संघटक. गेल्या अनेक दिवसापासून आपण बहुजन संघटकवर मला बघत आहात. आपण वेगवेगळ्या चर्चांद्वारे, वेगवेगळ्या विषयांद्वारे अनेक विषयांना घेऊन तुमच्या समोर येत असतो. वेगवेगळे विषय मांडत असतो आणि त्यातून एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न आणि एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपला असतोच. आजचा सुद्धा विषय हा महत्वाचा विषय आहे. आंतरजातीय लग्नाच्या संदर्भाने मुळातच आंतरजातीय लग्न करू इच्छिणारे जे काही तरुण विवाहेच्छुक असतात त्याच सोबत पालकांचं सुद्धा समुपदेशन होणं आवश्यक आहे. त्यांची सुद्धा मानसिकता आंतरजातीय विवाहाला, आंतरधर्मीय विवाहाला मान्यता देणारी असली पाहिजे. मुळात आमच्याकडे असलेली जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, जातीचा अहंकार असेल, इगो असेल किंवा उच्च नीच असेल जातीमधला, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे मुळात होऊ देत नाहीत. या भावना प्रकटपणे येऊ देत नाही आणि त्यामुळे खोटी प्रतिष्ठा असेल, प्रेमाचा विरोध असेल किंवा एकूणच आलेल्या मनुवादी संस्कृतीचं त्याच्यामध्ये असलेलं बीजारोपण असेल आणि त्यातून तो प्रेमाला विरोध होतो. आंतरजातीय लग्नाला, आंतरजातीय विवाहाला, इव्हन एकाच जातीतील नातेवाईकांतील मुला मुलींना सुद्धा लग्नासाठी विरोध होतो. त्याचं कारण असतं स्टेटस. तर या अनेक गोष्टींवर विरोध होणं हे आपण सतत बघत असतो. त्यातून जोडीदार निवडीचा जो काही अधिकार असतो त्याचं हनन होतं. आपले जे इमोशनल अटॅचमेंट एका आपल्या पार्टनर सोबत जे असायला पाहिजेत ते होत नाही आणि त्यातून अनेक गोष्टी आपल्याला वाईट झालेल्या दिसतात. असे परिणाम आपल्याला दिसतात आणि म्हणून आपण आपल्या मुलांचा, विवाहेच्छुक मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांच्या मनात जर आंतरजातीय लग्न किंवा त्यांना हवी असलेली मुलगी जर त्यांना त्याच्याशी लग्न करायचं असेल किंवा त्यांना आवडला असेल असा मुलगा त्याच्याशी जर तिला लग्न करायचं असेल तर त्या गोष्टी सुद्धा पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या अर्थाने एकूणच पालक असतील किंवा विवाहेच्छुक जे काही तरुण तरुणी आहेत या सगळ्यांनी ही भूमिका समजून घेऊन कशा पद्धतीनं आपण एकूणच आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून, आपली अभिव्यक्ती अबाधित ठेवून आपण सर्व एका मध्यम पद्धतीनं, सम्यक पद्धतीनं हे जे काही लग्नाच्या संदर्भाने येत असलेले वादविवाद आपण संपवू शकतो, टाळू शकतो. या दृष्टिकोनातून आजची ही चर्चा आहे. माझ्यासोबत आज या चर्चेसाठी जे काही महत्वाची मंडळी सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे लता प्रतिभा मधुकर, ज्या डॉक्टर आहेत. डॉक्टर लता प्रतिभा मधुकर या स्वतः एक समुपदेशक आहे, स्त्रीवादी लेखिका आहेत. फुले शाहू आंबेडकरी चळवळीत अनेक वर्षापासून काम करतात. आंतरजातीय लग्नाला, आंतरधर्मीय लग्नाला आणि त्यासोबतच तरुण तरुणांच्या अभिव्यक्तीला पूर्णपणे आपण अबाधित ठेवलं पाहिजे या भूमिका त्यांच्या आहेत. तरुणींना त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांची माइंड स्टेप स्वतंत्र आहे आणि त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. या भूमिकेतून त्या नेहमी आपल्यासोबत जुळत असतात, आपल्या भूमिका त्या मांडत असतात. माझ्यासोबत यावेळी महत्वाचे दुसरे जे पाहुणे आहेत, ज्या पद्धतीनं मी बोललो की आंतरजातीय लग्न करत असताना, आंतरधर्मीय लग्न करत असताना किंवा आवडीच्या व्यक्तीसोबत आपल्याला लग्न करण्याची इच्छा असताना काय काय प्रॉब्लेम येतात आणि हे प्रॉब्लेम कसे हँडल केले पाहिजेत. ज्या परिवाराने हे प्रॉब्लेम सगळे हँडल केले आणि त्यांनी आंतरजातीय लग्न करून दाखवले, त्यांच्या घरात एकूण 3 लग्न आहेत आणि एकूणच आवडीच्या जोडीदारासोबत लग्न करायचं म्हटलं तर त्यांच्या घरातील सर्व व्यक्तीने आवडीच्या जोडीदारासोबत लग्न केलेलं आहे. असं एक कुटुंब माझ्यासोबत आहे. किशोरजी लांडगे, त्यांचा मुलगा आहे सोनल लांडगे आणि त्यांची सून जी आहे ती शीतल लांडगे. शीतल लांडगे आणि सोनल लांडगे हे या ठिकाणी 3 लोक आपल्यासोबत आहेत. यांचा सुद्धा आंतरजातीय लग्न झालेला आहे, विवाह झालेला आहे. असे हे आपल्यासोबत जोडपे आहेत. याच सोबत माझ्यासोबत तिसरे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे ऍडव्होकेट नितीन कांबळे. नितीन कांबळे हे एक आपल्या सोबत तरुणांची बाजू मांडणारे, तरुणांच्या मनात लग्न येत असताना काय भूमिका असतात, त्यांच्या काय बाजू असतात हे सुद्धा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ आणि सोबतच लीगल बाजू सुद्धा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. अशा पद्धतीनं हे एकूण प्रमुख पाहुणे माझ्यासोबत सगळे आलेले आहेत. सर्वांचं मी आजच्या या टॉक शो मध्ये स्वागत करतो आणि आज आपण या टॉक शोला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण त्या घरापासून सुरुवात करूया की जिथे हे लग्न झालेले आहेत. तर सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स आपण समजून घेऊयात शीतल आणि सोनलचा, की त्यांचं लग्न होत असताना त्यांनी आपल्या पालकांना कसं ते सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांच्या मनात काय काय वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते आणि त्या प्रश्नांतून त्यांनी या लग्न होण्यापर्यंत आणि एकूणच एक सुखी संसार
सुरू होईपर्यंत कशा त्या भूमिका त्यांनी पार पाडल्या हे जरा आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की त्यांच्या मनात त्यावेळी काय होतं. तर मी या ठिकाणी सर्वप्रथम शीतल आणि सोनल यांना त्यांच्या लग्नाची गोष्ट समजून घेऊयात. तर किशोरजी लांडगे सोबतच आहेत, शीतल आणि सोनल. तर सर्वप्रथम शीतल, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं आणि तुम्ही हे जे लग्न आहे या लग्नामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही या लग्नाकडे वळलात किंवा तुमच्या जोडीदारासोबत तुमचं लग्न झालं पाहिजे, आवडीच्या व्यक्तीसोबत आपलं लग्न झालं पाहिजे, ही जी तुमची अभिव्यक्ती आहे तुम्ही ते कशा पद्धतीने तुमच्या घरी किंवा एकूणच ते कसं हँडल केलं? ठीक आहे. जय भीम. सर्वप्रथम मी सुरुवात करतो. माझं नाव सोनल कुमार किशोर लांडगे. ही माझी मिसेस शीतल सोनल कुमार लांडगे. आणि जसं ऍडव्होकेट नितीन साहेबांनी सांगितलं की जेव्हा दोन दोन व्यक्तीमध्ये जेव्हा त्यांना प्रेम होतं तर त्यांना सर्वप्रथम आपल्या घरी सांगितलं पाहिजे आणि सगळ्यात आधी त्यांना घरूनच अपोज येतो. पण ऍक्च्युअली लकीली आमच्या घरी असं नव्हतं, माझ्या घरी तर असं नाहीये. कारण घरच्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं की ठीक आहे, कारण त्यांनी स्वतःहून लव्ह मॅरेज केलं. मम्मी पप्पांचं आमचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला करायचंय बिंदास करा, पण त्याआधी त्यांनी एक अट टाकून ठेवलं की तुम्ही पहिले शिक्षण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग हे जे तुमचे पाऊल आहेत ते तुम्ही पाऊल उचलायला मोकळे आहात. तर हे एक अट होती घरच्यांकडनं की तुम्ही पहिले शिक्षित व्हा, शिक्षण पूर्ण घ्या आणि मग हे सगळं पुढे जे असेल ते आम्ही स्वतःहून तुम्हाला सपोर्ट करू. जे जसं बोललंय तसंच आमच्या घरच्यांनी एक्झॅक्टली म्हणजे पूर्णपणे एकदम सपोर्ट दिला मला. मम्मी पप्पांनी, राहुल भाऊ पण होते माझ्या लग्नात. तो म्हणजे जसं घरच्यांकडून फुल सपोर्ट होता आम्हाला, फक्त ती एक कंडिशन होती, शिक्षण आहे. बरोबर. हा बोला. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुम्ही हे जे काही तुमच्या जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय तुम्ही हे केलं आणि मग नंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांना जेव्हा काही सांगितलं किंवा त्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि मग त्या प्रतिक्रिया समजून घेत असताना पालकांनी कोणत्या कोणत्या भूमिकेतून वागलं पाहिजे हे आपण समजून घेऊ ताईंकडून, लताताईंकडून. येस. नमस्कार, मी शीतल लांडगे, माझे मिस्टर. तर थोडासा डिफिकल्ट होता घरच्यांना थोडंसं समजवणं, हे ते थोडंसं झालं. नंतर काही इश्यू नाही झालं, मग ठीक आहे करून दिलं त्यांनी पण त्यांनी पण थोडासा सपोर्ट केला आणि ह्यांचा तर खूप सपोर्ट होताच. लांडगे फैमिली उनका पूरा सपोर्ट था, तो फिर इस वजह से कुछ ऐसे दिक्कत नहीं आई है, तो सारी चीजें तो अभी तक अच्छी चल रही है. तो म्हणजे मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांना थोडंसं बोलताना. त्या शीतल गुप्ता त्यांचं नाव आहे आणि आप हिंदी में बात कीजिए, हिंदी पूरे देश में वो पहुंच गई. तो ये मैरिज में हम और बहुत सारे लोग थे और काफी अच्छे तरीके से ये मैरिज हुआ था. एक आदर्श विवाह करके हम इसको एक बता सकते हैं कि आंतरजातीय विवाह एक कैसे पद्धती से हो सकता है. सो थँक्यू. यांनी अगदी थोडक्यात आपले मत व्यक्त केले. परंतु शीतल, फक्त एवढंच सांगायचं की घरात ज्यावेळेस तू सांगितलं त्यावेळेस घरातलं वातावरण एक्झॅक्टली काय झालं होतं आणि त्यांनी नंतर तुला कसं समजून घेतलं? हिंदी में बोलो, कोई बात नहीं. हाँ, थोड़ा सा डिफिकल्ट था, मतलब घर वाले बहुत अपोज भी कर रहे थे, मम्मी पापा थोड़ा बहुत टेंशन में आ गए, उसकी वजह से बहुत सारी चीजें भी हो गई, जैसे मम्मी डिप्रेशन वगैरह में आई थी. बट अभी सब नॉर्मल है, जैसा माहौल था गर्म, कुछ दिन ऐसे ही निकले, फिर उसके बाद थोड़ा सा आ गया सब. अभी घर में आते हैं, मम्मी पापा घर आते हैं, सोसाइटी का एक्सेप्टेंस है? हाँ, सब अभी तो सब है, अभी ऐसे कोई. सो इसका मतलब है कि सोसाइटी एक्सेप्ट करती है, सिर्फ उनको हम जितना अच्छे से प्रेजेंट कर सकते हैं उतना हमने प्रेजेंट करना चाहिए. उनका यही रहता है कि वो क्या बोलते हैं कि आपका मैरिज सक्सेस नहीं होगा, ये तुमको संभाल नहीं पाएगा, इसके घर पे क्या है, इसकी नौकरी कैसी है, ये बहुत सारे प्रॉब्लम्स आते हैं. और जब आप अच्छे दिखते हो, जब आप अच्छे दिखते हो, सब कुछ अच्छा दिखता है, तो वो भी समझ जाते हैं कि नहीं, हमारे लड़की ने जो डिसीजन लिया है ये ओके है, अच्छा है और इसके साथ हमने खड़ा रहना चाहिए. सो ये भूमिका थी. तो लांडगे साहब की भूमिका हम बाद में समझेंगे, लेकिन इसके पहले मैं जाऊंगा लता दीदी के पास. लता ताई, तर हे जे काही लग्न असतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आंतरजातीय लग्न करत असताना असलेल्या विरोधांच्या भूमिका काय असतात, कारण काय असतात? सर्वांना नमस्कार, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा. आता हे जे म्हणते जय सावित्री जय ज्योती, ते त्या जोडप्याच्या सहजीवनाबद्दल खूप महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण बोलतो तेव्हा बोलायला हवं.
प्रेम नावाची गोष्ट लग्नाआधी पण होऊ शकते आणि लग्नानंतर पण होऊ शकते. याचं उदाहरण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई. बरं, आपण पुढे जाऊया. मुळामध्ये मी नेहमी बोलताना म्हणते जय संविधान आणि सबरंगी सलाम. सबरंगी सलामामध्ये माझ्या बोलण्याचा त्या नाऱ्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे की सगळे रंग एकत्र येऊ दे. सगळे रंग आम्हाला आवडतात. ते कुठलेही रंग कुठल्या रंगाचं विभाजन करू नका. काळा असू दे, गोरा असू दे, कुठल्या जातीचा असू दे, धर्माचं असू दे, सगळेच जण आम्ही एक आहोत. आमचा रंग हिरवा असू दे, भगवा असू दे, आम्हाला प्रत्येक रंग हा प्रिय आहे. प्रत्येक रंगाच्या पाठीमागचं राजकारण करू नका. रंग, जाती, वर्ण, धर्म यांचं राजकारण करून तुम्ही माणसामध्ये भेद करू नका. हे जेव्हा आपण म्हणतो, हा भेद संविधानाच्या नंतर किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा भेद रोटी खाण्यापुरतं मिटवण्यात आला. पण बेटी व्यवहार जेव्हा जेव्हा केव्हा होतो तेव्हा मात्र त्याचा विरोध प्रचंड केला जातो. मग हा का केला जातो? याच्या मागची भूमिका अशी असते की दोन पद्धतीची भूमिका आहे. कारण काय आहे की धर्मशास्त्र, ज्या धर्मानी कधीही तोंड आपल्याला दाखवलेलं नसतं, ज्या वेळेला आपल्यावर संकट येतं, आर्थिक संकट येतं किंवा घरामध्ये सुद्धा आपले कुठलेही वाद होतात, कुठल्या संकट येतात, तेव्हा धर्म नाही, आपल्याला कोर्ट मदतीला येतं, आपल्याला कायदा मदतीला येतो, आपल्याला आपल्या आजूबाजूचे लोक मदतीला येतात. पण आपल्याला धर्म आणि जातीची आणि आपल्या पूर्ण रीतिरिवाजांची एवढी भीती घातलेली असते की तेव्हा आपल्याला सांगितलं असतं की जर तुम्ही प्रतिलोम म्हणजे धर्माच्या याच्यामध्ये जो मान्य नाहीये अशा पद्धतीचं लग्न केलं असेल, म्हणजे खालच्या जातीतला मुलगा आणि वरच्या जातीतली मुलगी असेल तर ते लग्न प्रतिलोम मानलं जातं. दुसरं, तुम्ही जर लग्न पळून जाऊन किंवा तुम्ही पालकांच्या इच्छेविरुद्ध केलं असेल तर त्याला गांधर्व विवाह आणि लपून केलं असेल तर गांधर्व विवाह म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर तुम्ही खालच्या जातीतल्या ह्याच्याशी केलं असेल आणि तरी तुम्ही विवाह टिकवला असेल त्याला असुर विवाह म्हटला जातो. आणि अनुलोम विवाह काय असतो? तर अनुलोम विवाह हा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केलेला, पालकांनी ठरवलेला आणि मुळामध्ये मला खूप मजा वाटते. सजातीय असला पाहिजे असं म्हणतात, पण दुसरीकडे याच धर्माच्या अनुषंगाने सगोत्र विवाह पण नाही करता येत आणि सगोत्र विवाहामध्ये सुद्धा जर प्रेम झालं तर मारून टाकण्यात येतं. मुळामधल्या आपल्या ज्या मिथक कथा आहेत, ज्या धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या, त्या कथा पण खूप मजेदार आहे. म्हणजे खरं तर सेंट व्हॅलेंटाईनचा दिवस म्हणजे इसवी सन पूर्वी 272 मध्ये व्हॅलेंटाईन होऊन गेला आणि त्याच्यानंतर असे अनेक व्हॅलेंटाईन झाले ज्याच्यामध्ये 3 व्हॅलेंटाईन शहीद झाले, अशा पद्धतीच्या कथा आहेत. तर ह्यांचा दिवस साजरा करण्याची गरजच पडली नसती जर मिथकांच्या आधारावर जर ठरवलं असतं. तर कृष्णाने रुक्मिणीला पळवून आणलंय. आता हे लग्न धर्मामध्ये झालेलं आहे. आता स्वयंवरासाठी राम जातो, तो सीतेला बघतो. आता सीता ही शेतात सापडलेली आहे, म्हणजे तिच्या जातीचा आणि याचा पत्ता नाहीये. जनकाने तिचा सांभाळ केलेला आहे. मग तसं लग्न मान्य व्हायला पाहिजे होतं. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला स्वयंवर नावाची पद्धत आहे तेव्हा स्वतःचा वर शोधण्याचं स्त्रीला स्वातंत्र्य आहे असं म्हटलं जायचं मातृसत्ताक पद्धतीमध्ये गणराज्य. मग ते सगळं जर मिथकांमध्ये बघितलं तर त्या दिवशीचा जर दिवस पाळला असता कृष्ण रुक्मिणीचं पळून जाण्याचं लग्न, तर आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे तेव्हापासून साजरा झाला असता. म्हणजे प्रेमाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा मीरेचं एकदम अद्भुत अलौकिक प्रेम, किती म्हणाले मला लग्नच नाही करायचं, कृष्ण नावाच्या एका अमूर्त गोष्टीवर माझं प्रेम आहे. या देशामध्ये असं सगळं घडू शकतं. किंवा शिव आणि पार्वतीचं लग्न, आपल्याला ह्या सगळ्या मिथक कथा आहेत, या ऐतिहासिक कथा नाहीत. मीरा इतिहासातली आहे, मीरा ऐतिहासिक आहे. पण मिथक कथा कुठल्या आहेत? शिव पार्वती असतील, विष्णू लक्ष्मी असेल किंवा कृष्ण रुक्मिणी असेल, कृष्ण राधेचं प्रेम असेल. कृष्ण राधा तर कधी लग्न झालेलंच नाही, पण राधा आणि कृष्णाचं प्रेम मात्र अमर आहे. मग कृष्ण राधेच्या प्रेमाचं तरी प्रतीक म्हणून प्रेमाचा दिवस पाळायला. पण आपल्याकडची मजेदार गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा असे दिवस पाळले जातात तेव्हा स्त्रियांना उपवास करायला लावला जातो 7 जन्म पती मिळावा म्हणून. पण पतीवर कुठलंच बंधन न टाकता दोघांच्या प्रेमाचा विचार नाहीये. इथे कोणाला तरी कोणाशी तरी बांधून टाकलेलं, बंदिस्त केलेलं आहे. ज्या वेळेला आपल्याजवळ संविधान आलं त्या संविधानाने मात्र आपल्याला अधिकार दिले. रोटी बेटीचा व्यवहार म्हणजे फक्त रोटीचाच नाही, बेटीचा व्यवहार सुद्धा झाला पाहिजे. आता व्यवहार म्हणणं चुकीचं आहे खरं तर. लग्न म्हणजे 2 जीव एकत्र येणं, दोघांनी संपूर्णतः त्या खरं तर पूर्वी पत्रिका सुद्धा अशाच असायच्या की आमच्याकडे 2 या दोघांच्या मुलगा आणि मुलगी यांच्या शरीर संबंधाच्या संदर्भामध्ये त्या दिवशी जाहीर होणार आहे, तर तुम्ही या विवाह समारंभास हजर राहावं. याचा अर्थ असा की हा संपूर्णतः एक ज्याला आपण म्हणू लैंगिक संबंधांना दिलेला, कायद्याने दिलेला होकार
आणि स्वतः समाजाने स्वीकारलेले संबंध म्हणजे लग्न संबंध हे मोनोगामी असावे, म्हणजे एक पत्नी असावे, एक पती असावे, अशा प्रकारचा एक संपूर्ण नियम या देशामध्येच नव्हे जगामध्ये हळूहळू आणला गेला. कारण त्याच्यातून त्या लोकांचं एक कुटुंब उभं राहावं आणि त्यांच्या कुटुंबातून नवीन पिढीला एक वेगळा त्यांना नवीन पिढी तयार व्हावी, त्या नवीन पिढीला पण शिकायला मिळावं, असं करत करत समाजाच्या एकूण ज्याला म्हणून सभ्यतेची एक वेगळी कसोटी, आदर्श कसोटी आपल्याकडे घालून देण्यात आली. ही आदर्श कसोटी म्हणजे फक्त विवाह संबंध नसले, दोघं जण एकत्र राहणं, प्रेमाने राहणं हे सुद्धा असलं तरी सुद्धा प्रेमाने राहणं या गोष्टीलाच भारतामध्ये खूप ऑब्जेक्शन घेतलं जातं. प्रेम म्हटलं की दोन व्यक्तींचं प्रेम हे महत्वाचंच मानलं जात नाही. मग ते दोन व्यक्ती कोणत्या आहेत, कुठल्या जातीच्या आहेत, कोणत्या लिंगाच्या आहेत, कुठल्या धर्माच्या आहेत, याच्यावर कटाक्ष केला जातो. आणि एवढंच नव्हे तर राहुल जसं म्हणाले तसं स्टेटसचा प्रश्न केला जातो. मुळात असं बघितलं जातं की ते गरीब आहेत की श्रीमंत आहेत, ते आपल्या जातीतले असले तरी आपल्यासारखे ते राहतात का, आपल्या आई वडिलांची त्यांच्याशी दुश्मनी होती का, आणि खानदानी जी दुश्मनी आहे ती आपल्याला हे करायला नको. जवळपास सगळे हिंदी चित्रपट प्रेमामुळे चालतात, साऊथ इंडियन चित्रपट प्रेमामुळे चालतात. पण प्यार किया तो डरना क्या गाणं अजरामर होतं. मधुबालाचं ते गाणं आपण वारंवार बघत असतो आणि आपल्याला माहिती असतं की संपूर्णतः सलीम आणि अनारकलीची गोष्ट आणि अकबरासारखा इतका बुद्धिमान आणि स्वतः जोधाशी लग्न करणारा सुद्धा स्वतःच्या सलीमला मात्र दासीशी लग्न करू नये असं म्हणतो. हे जे काही घडतं, हे जे बॉलिवूड मधले सगळे आपण हे बघतो, त्याच्या आधारावर पण आपल्या लक्षात असं येतं की प्रेम नावाची गोष्ट आपल्या समाजामध्ये हिंसेला विरोध नाही, आपल्या देशामध्ये मारून टाकण्याला विरोध नाही, पण प्रेमाला विरोध आहे. किती भयंकर गोष्ट आहे. लग्न झाल्यावर मात्र आपल्याला ताबडतोब मुलगा व्हायला पाहिजे असं असतं. म्हणजे तेव्हा आपल्याला ताबडतोबीने त्या लग्नावर सँक्शन हवं असतं आणि तेव्हा मात्र मूल हवं असतं. पण लग्नाच्या आधी जर एखादे संबंध राहून जर ते मूल राहिलं तर त्यांना ऍक्सेप्ट करण्याची या देशामध्ये तयारी नाही. म्हणजे प्रेम किती भंपक आणि हिपोक्रेसी, ज्याला ढोंगीपणा म्हणू, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मला खरं तर लांडगे कुटुंबियांचं कौतुक वाटतं, किंवा आता मगाशी आपले वकील बोलले त्यांचंही कौतुक वाटलं, राहुलचंही, की हा विषय घेताना अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने जो आपण घेतलाय. तर प्रेम ही जितकी सुंदर गोष्ट आहे, जितकी अप्रतिम गोष्ट आहे, त्या प्रेमाला सातत्याने हिंसेचं, मारपिटीचं आणि आपल्याला समाज काय मिळेल, हा कोणता समाज. मी माझ्या आई वडिलांना ज्यावेळेला मी आंतरजातीय विवाह करायचं ठरवलं तेव्हा विचारला, कोणता समाज आहे जो आपल्याला विरोध करेल. ते म्हणाले नातेवाईक. मग नातेवाईक आहेत म्हटल्यानंतर मी काय केलं, माझ्या आईबाबांना सांगितलं होतं, पण माझ्या आईबाबांना ज्यांची भीती वाटत होती ना त्यांना पत्र टाकले. माझ्या आत्याच्या मिस्टरांना, मामा म्हणतात माझ्याकडे विदर्भात, त्यांना पत्र टाकलं. त्यांना म्हटलं मी असं करते, तर त्यांचा विरोध नव्हता. मग ते मी माझ्या बाबांना विचारलं खोदून की कोणाकोणाचे विरोध. ते म्हणाले संपूर्ण समाज तोंडात शेण घालेल असं माझ्या आईने सांगितलं मला. माझे बाबा म्हणाले की अगं आंतरजातीय विवाह म्हणजे खूप त्रास. म्हटलं पण मग अरेंज मॅरेज केला तरी सुद्धा मला माहिती आहे की माझ्या आत्याला तिचा नवरा मारतोच. माझी आजी, माझ्या बाबांची आई जेव्हा गेली तेव्हा माझ्या आजोबांनी तिला खूप मारलं होतं, हे तर मला माहिती होतं. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये प्रेम आहे अशी कुठे गोष्ट आहे. मग तिथे पण मारहाण हिंसा असेल तर जिथे प्रेम आहे ती लग्न का नको व्हायला. मग त्या प्रेमातही जर अन्याय झाला, वरच्या जातीने खालच्या जातीच्या मुलीवर किंवा खालच्या जातीच्या मुलावर अन्याय केला, तर अन्याय जिथे जिथे असेल ते सगळे लग्न तुटावेत, काही हरकत नाही. पण लग्न तो अन्यायच होईल या भीतीने आपण लग्न नाही करायचं, किती भयंकर गोष्ट आहे. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये तर किती लग्न, म्हणजे मी नारी केंद्रात काम करत होते, समुपदेशन जे राहुलनी सांगितलं त्याच्यामध्ये 52% हिंदू धर्मातल्या मुला मुलींची लग्न तुटलेली आहेत. अगदी 2-2 महिन्यात 3-3 महिन्यात तुटले, अरेंज मॅरेजेस आहेत. मग आपण प्रेम विवाहाला का नाही सहमती द्यायची. आणि म्हणून समुपदेशन करताना पहिलं समुपदेशन हे खरं तर जे प्रेमात पडले त्यांना करायची गरजच नसते, कारण ते प्रेमात पडले असतात. प्रेम नावाची म्हणजे हे जे समजून घेत असताना अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की म्हणजे आपल्या मनात वेगळ्याच भीती पसरवून ठेवलेल्या आहेत, ज्या कदाचित अस्तित्वात सुद्धा नसतील. ते एक प्रकारची इल्युजन आहे. समाज विरोध करतो हे इल्युजन आहे. अनेक विवाहामध्ये विरोध करणारा हा त्या घरातील पालक वर्ग असतो.
पण त्या पालक वर्गाला असं वाटतं की कोणीतरी एक समाज नावाची कल्पना आहे आणि ती आपल्याला विरोध करेल आणि त्या विरोधाच्या कल्पनेतून तो एक फ्रेम तयार करतो की या पद्धतीने जर माझ्या मुलीने किंवा माझ्या मुलाने जर आंतरजातीय विवाह केला तर समाजात खूप मोठं नुकसान होणार आहे, समाजामध्ये मला मान्यता मिळणार नाहीये, समाजात माझा अपमान होईल, या पद्धतीची भूमिका त्याला वाटते. अगदी बरोबर. परंतु या ठिकाणी समाजाला मला बहिष्कार. या ठिकाणी किशोरजी लांडगे आहे आणि किशोरजी लांडगे यांच्याशी आपण या सविस्तर मुद्द्याला आपण थोडा हात घालूयात की तुम्हाला तुमचं लग्न होत असताना तुम्ही कशा पद्धतीनं केलं आणि त्यावेळेस तुम्हाला जो काही तथाकथित समाज जो आज ताई सांगत आहेत याला असं वाटतं की हे समाजाचा काही तुम्हाला त्रास झाला का किंवा काय गोष्टी त्यावेळेस घडल्या त्याबद्दल थोडंसं मला सांगावं. जय भीम. मी किशोर लांडगे. आज माझ्या लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाली आहे. फ्रेम 38 वर्ष माझी चालू आहे आणि समाजाने सक्सेसफुल द स्टोरी ऑफ लव्ह अँड मॅरेज म्हणायला पाहिजे तर ते आमची गाथा बघा. आम्ही असं आवर्जून सांगतो लोकांना. म्हणजे होते खट्टा मिठा तिखा हे सगळं होत असते आणि त्यालाच खरं प्रेम म्हणतात. परंतु ज्यावेळी आमचं लग्न झालं तर म्हणजे प्रेमविवाह होणं जेव्हा फ्रेम ठीक कर दे प्रॉपर आणि प्रेमविवाह frame. होणं हा ओके त्यावेळच्या काळात म्हणजे आणि आजही सुद्धा तसंच आहे. लव्ह मॅरेज करताना म्हणजे प्रेमविवाह करताना सामाजिक बांधिलकी किंवा कायदेशीर बाजू ह्या फक्त आपल्या स्वार्थासाठी समजून घेतल्या जातात. त्याचा वापर आपण कुठं आणि कसं केला जातो याची काही तमा बाळगली जात नाही. फक्त एवढंच मी साधलेलं इप्सित मी विचार केलेलं इप्सित मला भेटावं ती एक एक्साइटमेंट असते की लव्ह मॅरेज करणं. सुरुवातच तशीच असते. हे हा माझ्या म्हणजे ऑब्झर्वेशन मधून निघाला निष्कर्ष आहे. परंतु आताची पिढी जरा चोखंदळ झालेली आहे. पण चोखंदळ काही काही प्रमाणात एवढी झाली आहे की आज लग्न आणि परवा डिवॉर्स असे होते. माझं लग्न झालं त्यावेळी मला विरोध नव्हता. माझे आईवडील माझ्यासोबतच होते. हा माझ्या म्हणजे काही लोकांचा विरोध होता, मित्रमंडळींचा विरोध नव्हता, माझ्या घरची लोक माझ्यासोबत होती. फक्त त्यांचं मत असं होतं की तू आता लग्न करू नको. आणि मला माहित होतं मी जर आता लग्न केलं नाही तर हे लग्न कधीच होणार नाही. त्यामुळे मला त्याच वेळी लग्न करणं भाग पडलं. मग आम्ही इथून त्यावेळी मला कसं असते त्यानंतर मी म्हणजे धम्मात आलो किंवा काय चळवळीत त्याच्या आधीच होतो. परंतु चळवळ वगैरे ह्या प्रेमामध्ये काही काम करत नाही. मी चळवळीचा कार्यकर्ता होतो आहे नाही. पण त्यावेळी चळवळीत असताना मला त्याची काय तमा नव्हती. फक्त मला माझं इप्सित साध्य करायचं होतं. मग आम्ही आळंदीला गेलो, तिथं लग्न करून घेतलं आणि आमच्या लग्नाची एक खूप चांगली सुंदर बाजू म्हणून सांग सुंदर. माझं लग्न लावत असताना तो जो ब्राह्मण भटजी होता, 2 बापलेक होते, दोघे फुल दारू पिऊन होते. माझ्या लग्नाचे मंत्र कमी नाही, एकामेकाच्या शिव्याच जास्त देत होते. अशा प्रकारे माझं लग्न झालं आनंदी. नंतर आम्ही तिकडून आलो आणि त्यावेळी माझ्या पत्नीचं वय होतं 17. माझं वय होतं 22 पण तिचं वय होतं माझं 24 होतं, तिचं 17 होतं. त्यामुळे रजिस्ट्रेशन पण करू शकत नव्हतो. 1 वर्षानंतर आम्ही रजिस्टर केलं ते. परंतु लव्ह मॅरेज करताना पालकांची भूमिका असावी मुलांसाठी. एक समाविष्ट वैचारिक दृष्टिकोन असलेला एक सम्यक वैचारिक दृष्टिकोन असलेला बाप जर तिथं असेल तर तो अशा गोष्टीला विरोध करणार नाही आणि कदाचित त्यांनी करू नये. उलट पक्षी त्यांनी एक समाविष्ट एक सामायिक आणि मध्यम भूमिका घेऊन ही दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजे. आमची भूमिका कशी होती, मला फक्त सून पाहिजे होती, ते संस्कारित सुशिक्षित आणि माझ्या सुना माझी मुलं शिकलेली सवरलेली आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्याबाबतीत म्हणजे प्रश्नच नाही. परंतु आणि माझ्या मुलांना मी आधीपासून सांगितलं होतं की तुम्ही या पृथ्वी तलावरची कुठलीही स्त्री आणा मला सून म्हणून कबूल राहील. ह्या पृथ्वी तलावरची जेवढे 200 माझ्या दृष्टिकोनात त्यावेळी 200 देश होते. 200 देशातील कुठलीही स्त्री आणा मला पसंत. आम्हाला विरोध करायचा प्रश्नच नव्हता. कारण प्रेम ही एक विश्वातली शाश्वत आणि बुद्धी प्रामाण्य गोष्ट आहे जी हृदयाच्या शेतीतून आपसुकच निघते. त्याला पेरणी करावी लागत नाही आणि त्याला सिंचन करावं लागत नाही. फक्त एवढंच की एक कष्ट घ्यावं लागतं. त्याला शुद्ध आणि शुद्ध म्हणजेच बुद्ध ठेवावं लागतंय. दुसरं काही ह्याच्यात माणसाने स्वतःची संघर्ष करावा लागतो. मात्र
समाजाशी संघर्ष म्हणजे आपले वाडवडील म्हणतात किंवा समाज म्हणतो किंवा घरचे म्हणतात, हा संघर्ष वेगळाच. परंतु आपण स्वतःशी संघर्ष करताना आपल्या संघर्षाप्रती आपण किती प्रामाणिक आहोत, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आजची पिढी म्हणजे मागच्या गेल्या 12 वर्षापासून जर मी ऑब्झर्व केलं ते आजची पिढी स्वतःच्या संघर्षाला प्रामाणिक कदाचित कमी ठरते. ती करताना करून जाते, परंतु नंतर माझी आई काय म्हणते, माझा भाऊ काय म्हणतोय, माझा बाप काय म्हणतो, हा विचार त्याने आधी केलेला नसतो का? केलेला असतो की त्याला बापही आहे, त्याला आई आहे, त्याला भाऊ आहे, त्याला घर आहे, केलेला असतो, पण तेवढा पुरता. आणि नंतर मात्र त्याच्यात खाटाखूट खटखट सुरू होते आणि तिथूनच काही गोष्टी बिघडतात, काही गोष्टी बनतात आणि मग बनणं बिघडणं ही एक वेणी तयार होते. परंतु पालकांची एक मध्यस्थ म्हणून एक चांगली भूमिका असायलाच पाहिजे. नाही लांडगेजी, या ठिकाणी मी तुम्हाला एक विचारतो की ठीक आहे, मुलांनी आपल्या जवळ एक भावना व्यक्त केली की बाबा मला या मुलीशी लग्न करायचं आहे, किंवा आपल्या मुलीने एखाद्या मुलाविषयी भावना व्यक्त केली की हा मुलगा जरा मला ठीक वाटतो. आता पालकांनी त्याला लगेच होकारच द्यायचा हे काही जरुरीचं नाहीये, परंतु हे होत असताना आपण मुलाला किंवा त्या मुलीला काय गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे, काय टेस्ट त्याला दिल्या पाहिजेत की बाबा ह्या जर टेस्ट तो मुलगा जर पूर्ण करत असेल, ती मुलगी जर पूर्ण करत असेल, तर ती तुला भविष्यामध्ये तुझं आयुष्य दुरुस्त करेल, चांगलं ठेवेल आणि तुम्ही दोघंही भरभराटीस जाल. अन्यथा काही प्रॉब्लेम असू शकते, हे सुद्धा सांगण्याचं धारिष्ट्य आपल्याला झालं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा पालकांनी कशा भूमिका घेतल्या पाहिजे किंवा तुम्ही कशा भूमिका घेतल्या होत्या? खूप चांगला प्रश्न विचारला राहुल. वाचून आता तुम्ही जसं म्हटलं, माझ्यासाठी ती भूमिका उपस्थित झालीच नाही, कारण माझ्या सुनेला मी ते जेव्हा कॉलेजमध्ये म्हणजे हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हापासून पाहत होतो. ते एकाच शाळेत शिकलेले आहेत, एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. हा झाला वैयक्तिक जीवनाचा भाग असल्यामुळे ते तुम्हाला माहिती आहे. परंतु मला हे सांगायचं आहे की तुम्ही हे म्हणजे तुम्ही हे विवाह केलेले आहेत, तर अर्थातच तुम्ही त्या फुटपट्ट्या लावल्या होत्या आणि त्यात परफेक्ट ते बसलेत, जे काही लावल्या असतील. ठीक आहे, तुम्हाला ती गरज लागली नाही सांगायची मुलाला, परंतु या निमित्तानं मी विचारतो की काय सांगितल्या गेल्या पाहिजे. परंतु म्हणजे आता जे काही आम्ही पालक आहोत, आम्ही भविष्यातले पालक आहोत, आमची मुलं सुद्धा आमच्याकडे येतील, तर आम्ही त्याला काय सांगितलं पाहिजे की बाबा रे, पहिलं ती मुलगी तुझ्या एवढी शिकलेली आहे का ते जरा बघ, की ती एकदम कमी शिकलेली असेल, तू जास्त शिकलेला असेल, गॅप पडेल, वाद होण्याची शक्यता आहे. या पद्धतीनं काही आपण टेस्ट लावल्या पाहिजे. या पद्धतीने मग अशा गोष्टी टाकणं म्हणजे अटी टाकणं होईल. ते आपण अटी टाकतो म्हणजे त्यांना अडंगा करतो, आपण त्यांना विरोध करतो, काही बाबतीत प्रखर विरोध न करता सौम्य विरोध करतो, नंतर तो प्रकृतीला जाऊ शकतो, असं त्यांचंही मत उद्या तयार होऊ शकतंय. नाही असं माझं मत आहे. आता माझी मोठी सून, माझ्या मोठ्या सुनेला लग्नानंतर आम्ही तिला एमएससी करवलं, मग ती जर कमी शिकली असेल तर मग ती लग्न झाल्यानंतर ती आमची होते, आम्ही तिला का शिकवू नये? आम्ही शिकवलं पाहिजे. तर म्हणजे एकूणच मला एक इथं तुमचा एक दृष्टिकोन दिसतोय, तो महत्वाचा दृष्टिकोन असा आहे की मुळातच मुलगाची निवड जर योग्य असेल तर त्या निवडीला पुढे नेण्याचं काम ज्या पद्धतीनं तुम्ही आपल्या मुलाला शिकवता, मुलीला शिकवता, त्याचप्रमाणे सुनीला सुद्धा आपली मुलगी मानून किंवा जावयाला सुद्धा आपला मुलगा मानून त्याला पुढे नेण्याचं काम हे त्यावेळी आपण केलं पाहिजे. त्याला विरोध करण्यापेक्षा आपण त्या भूमिकेत आपण गेलो पाहिजे, असं एकूण तुम्हाला इथं सुचवायचं आहे. तर म्हणजे मला या ठिकाणी लांडगेंच्या अनुभवातून मला एक गोष्ट इथं क्लिअर करायची आहे की विरोध करत असताना जोडीदार योग्य आहे की नाही योग्य आहे हे भविष्यच ठरवत असतं, परंतु त्याचं भविष्य बनवण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण आपल्या मुलाचं भविष्य बनवण्यासाठी जो संघर्ष करतो, त्याला शिकवतो, त्याला पुढे नेतो, त्याच पद्धतीनं आपण एकूणच आपल्या सुनेला किंवा जावायला सुद्धा त्या पद्धतीनं आपण मदत केली पाहिजे, पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकूण एक सामंजस्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असं या ठिकाणी दिसते. तर या ठिकाणी राहुल, मला माझा एक अनुभव सांगायचा आहे. नक्कीच. एक अनुभव तर नंतर सांगतो, पण त्याच्या आधी जेव्हा सून आपल्या घरी येते, मग अरेंज मॅरेज असू द्या, लव्ह मॅरेज असू काय असू द्या, ती तिचं सगळं काही सोडून आलेली असते. तिचं खेळलेलं अंगण, तिचे आई वडील, तिचं भाऊ, आणि त्यातल्या ती गोडी जी असते जी कटुतेमध्ये बदलली असते तिच्या माहेरची, ती लव्ह मॅरेज केल्यानंतर ती सुद्धा ती सोबत घेऊन आली असते आणि रात्रंदिवस ती बेचैन असते, जगत नाही आल्यानंतर. त्यातल्या त्यात ती जेव्हा लव्ह मॅरेज करून येते तर त्या नवीन विश्वामध्ये ती
लगेच रमत नाही, ती ऑब्झर्व करत नाही. आणि कारण ते वातावरण तिला आणि ती त्या वातावरणाला लगेच ऍक्सेप्ट करत नाही. तिला कमीत कमी, जर ते लव्ह मॅरेज करून कमीत कमी 3.5 ते 5 वर्ष, लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतो, 3.5 ते 5 वर्ष ती अस्वस्थ आणि इन्सेक्युअर असते की माझं उद्या काय होईल. मी लव्ह मॅरेज करून आली, माझे आईवडील सुटलेत, माझे आईवडील माझ्या विरोधात, माझे भाऊ माझ्या विरोधात, माझे पूर्ण तो माझा जो समाज आहे तो माझ्या विरोधात आहे आणि मी नवीन वेगळ्या समाजात आले. माझ्या समाजात जर केलं असतं तर तिथं कुणी काहीतरी न्याय निवाडा करायला आला असतं, इथं कोणी, आणि इथं जर कुणी आलं तर काय होईल, म्हणजे आगडोम होईल आणि परिस्थिती बिघडेल. ही तिची इन्सिक्युअर असलेली बाजू असते आणि हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून सांगतो. अगदी माझी शीतल जी आहे हीच आहे तो एक उदाहरण. मी तिला 2 वर्षानंतर, कारण मी अनुभवतो तो की तिच्या चेहऱ्यावरचं एक म्हणजे हावभाव म्हणत नाही, तिच्या चेहऱ्यावरचं वातावरण, तिच्या वागणुकीची पद्धत, काम करताना खूप सांभाळून काम करणं, किंवा आम्ही काय म्हणू, आपण काम करताना तुटलं जाऊ दे, पण ती तसं करत नव्हती. पाण्याचा थेंब सुद्धा खाली सांडू नये, नाहीतर सासू काय म्हणेल, सासरा काय म्हणेल, अशा पद्धतीने एक दहशत, एक भीती असते नाही वाटत. तर मीच तिला एकदा म्हणजे पाहिलं आणि 2 वर्षांत, मात्र उशीर झाला मला बघायला, म्हणजे ते बोलायला, तिला मी विचारलं, हो म्हणे बरोबर, मला इन्सिक्युअर फील होते. तेव्हा मी तिला, मी आहे त्यासोबत, मी आहे, मी त्याचाच बाप नाही, तुझाही बाप आहे, आणि आमच्या ह्या घरात असं काय होईल असं तुला वाटतंय, कारण आमच्या लव्ह मॅरेज ना. तिला, कारण काय असते, एका भीतीवर दुसरं, दुसऱ्या भीतीवर तिसरं, असं एकामेकाच्या भीतीचं पांघरून चढलेलं असतं, त्यामुळे ते डोईजड होते. आणि मग त्यानंतर ती हळूहळू हळूहळू त्यात रमत गेली. तिला जेव्हा वाटलं हा मला पोषक वातावरण इथे मिळते, त्यानंतर तिनं, आणि नवरा तर त्यांना वाटते नवऱ्यानं मला आणलं तर मला प्रेम करणारच आहे, पण प्रेम करणं आणि सिक्युरिटी वाटणं त्याचं खूप फरक आहे. लग्न, लव्ह नाही, तुम्ही मॅरेज अतिशय महत्वाचा मुद्दा बोललेला आहात तुम्ही. म्हणजे म्हणूनच आजचा जो मुद्दा होता, आता जो विषय जो घेतलेला आहे आपण, पालकांचं समुपदेशन होणं आवश्यक आहे. पालकांनी मुळातच कसं वागणं आवश्यक आहे ह्याच भूमिका आपण समजून घेत होतो. आता ज्योतिताई आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमात नाही आहे, तर त्यांच्याही भूमिका आपण समजून घेतल्या असत्या की सासू म्हणून त्यांनी कसं सुनेशी वागलं पाहिजे किंवा वागतात, तर त्यातून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता आल्या असत्या आणि सांगता आल्या असत्या या संपूर्ण आपले जे व्ह्युअर्स सध्या ऐकत आहेत. या ठिकाणी ऍडव्होकेट नितीनजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आंतरजातीय लग्न करत असताना एक तरुण प्रतिनिधी म्हणून किंवा एकूणच आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत लग्न करत असताना आपल्या ज्या काही भावभावना असतात ती नॉर्मली काय पद्धतीने आपण राहुलजी, माझा आवाज करू येतोय शकतो का? आपण? आपण आज या बोला, ठिकाणी बोला. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाबद्दल जे काही चर्चा करत आहोत, त्यामध्ये या कार्यक्रमाचे संयोजक राहुलजी खांडेकर यांच्या चॅनेलवरती आज ही चर्चा आपण करत आहोत. खरं त्यांचं धन्यवाद. अतिशय गंभीर असा हा विषय आहे. समाजामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करत असताना जे काय आता लांडगे कुटुंब तुम्ही आहे. बोला शीतल आणि सोनल, तुम्ही बोला, तुमचे अनुभव सांगा. हा, तर नाही, ते बोलत हॅलो. होते, मी मध्ये उगाच त्यांना डिस्टर्ब नाही केलं, ते बोलत होते ना. हा, तर याच्यामध्ये आम्ही थोडीशी कायदेशीर बाजू थोडीशी आता सांगतो, इंट्रोडक्शन करतो फक्त, त्यानंतर मग आपण ब्रीफली चर्चा करूयात राहुलजी. तर याच्यामध्ये आंतरजातीय विवाह करत असताना वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे कायदे, स्पेशल ऍक्ट आहेत आपल्याकडे. जसं हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, तसं मुस्लिम स्पेशल ऍक्ट आहे, तसं ख्रिश्चन आहे, जैन आहे. म्हणजे जैन जे आहे इन्क्लुडिंग जैन, बुद्धिस्ट आणि शीख, हे जे आहेत हिंदूमध्ये इन्क्लुडिंग आहेत हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार. तर आता याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टीची आपण आज चर्चा करणार आहोत, तर ती गोष्ट म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट. स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत जे काही आंतरजातीय, आंतरधर्मीय जे काही विवाह होतात, ते स्पेशल मॅरेज ऍक्टच्या खाली हे सगळे नोंदवले जातात. तर याला एक कायदेशीर प्रोटेक्शन आहे. हा कायदा जो पास केला 1954 ला, ज्यावेळेस बाबासाहेब सुद्धा संसदेमध्ये होते. आणि हा कायदा कुठून आला, तर बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल मांडलं, त्या हिंदू कोड बिलामधला हा एक पार्ट आहे स्पेशल मॅरेज ऍक्ट. तर स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार तुम्हाला तुमचं जे काय मॅरेज आहे ते रजिस्टर करता येतं. आणि ते मॅरेज रजिस्टर करता असताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मॅरेजचे स्पेशल एक रजिस्ट्रार बसवलेले आहेत, सब रजिस्ट्रार असतात ते. आणि ते तुम्हाला ते लग्न तुमचं रजिस्टर करून कायदेशीर तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू करत असतात. आणि त्या सर्टिफिकेट नुसार तुम्हाला कुठेही कसलीही कायदेशीर बाब तुम्हाला भविष्यात कधीही अडचणीची होऊ शकत नाही, किंवा कसलीही बाधा तुम्हाला त्यामध्ये येऊ शकत नाही. हे एक कायदेशीर मॅरेज आहे. आणि याच्या पुढे जाऊन भारतामध्ये कुणाशी प्रेम करत असताना, तरुणाशी आता राहुल सरांनी सांगितलं, हे बघा, हे नॅचरल आहे. प्रेम कुणाचं कुणावरती व्हावं हे कुणाच्या हातात नाही. म्हणजे कुठल्या जातीशी, कुठल्या धर्माशी
हे कुणाच्या हातात नाही, हे एक नॅचरल प्रोसेस आहे आणि ही समजून घेतली पाहिजे. ही एक ह्युमॅनिटी आहे. जे माणसाने माणसाचं प्रेम व्यक्त करत असताना आपल्याला सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात, काय हे बंधनं जी आहेत, ही बंधनं जी घालून दिलेली आहेत एका धर्माच्या चौकटीनं आपल्याला हे सगळे बंधनं घालून दिलेले आहेत. त्यानुसार आपले हे कटिबद्ध साचेबद्ध हे जीवन आपल्यामध्ये सगळ्या समाजामध्ये, सगळ्या जातीमध्ये, सगळ्या धर्मामध्ये हे आपल्याला दिसत असतं. पण भारताने जी काही घटना स्वीकारलेली आहे, भारताने घटना स्वीकारत असताना आपण हे एक सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन, सेक्युलर देश म्हणून आपण ही घटना स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामुळे तरुणांनी घाबरून न जाता आपण आपलं जर प्रेम असेल आणि योग्य प्रकारे ते आपण प्रथम आपल्या आईवडिलांना जर सांगितलं, एखाद्या तरुणांनी, एखाद्या तरुण मुलीनी, त्याचा विरोध त्याच्या घरामध्ये होतोच, कडाडीने विरोध होतोच. ते लांडगे कुटुंबांना आपण विचारूच, त्याचा अनुभव घेऊ. तर हा विरोध घरात असतो. कारण घरात का असतो की त्याला एक धार्मिक पगडा आहे, एक रूढी परंपरा, ही जी काही हजारो वर्षापासून आपण जे काही ही काय जी परंपरा आहे, जी काय त्याच्यामध्ये आपण एक अडकून पडलेलो आहोत. त्याच्यामुळे ही अडगळ आहे जगण्यातली. आणि हे अडगळ दूर करत असताना कायदेशीर मार्ग आहे आपल्याला. त्या कायदेशीर मार्गाने तुम्ही रजिस्टर करून, रजिस्टर मॅरेज ऍक्ट नुसार तुम्ही रजिस्टर करून चांगल्या प्रकारे तुम्ही जीवन जगू शकता. आणि तुम्हाला याच्यामध्ये कायदेशीर प्रोटेक्शन भेटत असतं. जर एखाद्या मुलगी किंवा मुलगा पळून जाऊन जर लग्न करत असेल, आणि मग ते पळून जाऊन लग्न करत असताना त्याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत की कमीत कमी आपल्याला त्या ऍक्ट नुसार आपल्याला एज आपल्याला सांगितलेलं आहे कायद्याने, की मुलाचं वय 21 असलं पाहिजे, मुलीचं वय 18 वर्ष असलं पाहिजे. आणि ह्या क्रायटेरिया असल्या वेळेस आता कसं आहे की काय काय मुलं आणि मुली आम्ही बघतोय की बरेचसे केसेस आहेत की मुलगी 17 वर्षाची आहे किंवा 16 वर्षाची आहे आणि कुठून तरी एका गावाकडून येतात, तो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्यांचं प्रेम होत असतं, पण त्याच्यामध्ये त्यांना कायद्याचे प्रोटेक्शन अजिबात भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर कायद्याचं प्रोटेक्शन जर पाहिजे असेल तर तुमचं वय जे आहे, तुमचं वय फुलफिल झालं पाहिजे कायद्याच्या दृष्टीने. आणि ही महत्वाची बाब आहे की तुमचं वय जर व्यवस्थित फुलफिल झालं आणि तुम्ही प्रेम करत असाल तर तुम्हाला कायद्याचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी भेटतं. आता जे आपण बऱ्याचशा गोष्टी आता यामध्ये बोलण्यासारख्या आहेत, ऑनर क्लीन सारखे बरेचसे प्रकार आपल्या देशामध्ये होत असतात. तर हे सगळे प्रकार आहेत, हे फक्त आणि फक्त आपण जे काही रूढी परंपरा किंवा एक आपल्यामध्ये एक आपल्या धर्माचा आविर्भाव घेऊन जी जगणारी लोक आहेत, ज्या काही टोळ्या म्हणतो आपण, हे जे काही लोक आहेत ते धर्माला टिकवण्यासाठी हे सगळं तुम्हाला ह्या विरोध करतात. आणि हा विरोध मी एक केस लॉ सांगतो, फक्त एक केस सांगतो 2 मिनिटांमध्ये, की माझ्यासोबत मी एक मॅरेज लावलेली एक केस आहे. त्यामध्ये मुलगा होता काश्मीरचा. ऑलमोस्ट तो मुलगा पण चांगल्या कंपनीमध्ये पुण्यामध्ये काम करत आहे आणि मुलगी आहे मध्य प्रदेशची. त्या मुलगा आणि मुलगीचं मी लग्न लावत असताना दोघेही मेजर होते. दोघेही मेजर म्हणजे मुलगीही चांगलं बजाज कंपनीमध्ये कामाला आहे, मुलगाही चांगला कामाला होता फोर्स मोटरमध्ये. तर ते दोघं जेव्हा माझ्याकडे आले आणि दोघांचं मेजर वय होतं, जेव्हा त्यांचा आम्ही रजिस्टर करून जेव्हा नोटीस पाठवली पुण्यामधून, तेव्हा काय अडचण आली की जे रजिस्टर झाल्याच्या नंतर ते 1 महिन्याची नोटीस पिरियड असतो त्याच्यामध्ये रजिस्टर मॅरेज करत असताना. त्या पिरियडमध्ये त्या मुलाचं आणि त्या मुलीचं जी फाईलच गायब केली तिथल्या लोकांनी, तर इथंपर्यंत ते लोक जातात विरोध करणारे. त्याच्यामुळे फार काळजीपूर्वक हे केलं पाहिजे. आणि पहिला जो विरोध आहे याच्यामध्ये पहिला विरोध हा त्यांना त्यांच्या घरामधून होत असतो. म्हणून एवढं आहे की घरामध्ये सांगत असताना त्या मुलांनी पण, आता फार एज्युकेटेड मुलं आहेत, की आपल्या मानसिकता त्याने आपल्या घरातली पण बघितली पाहिजे. आणि ती मानसिकता बघून आपण ते सगळे पावलं उचलले पाहिजे. तुम्हाला कायद्याचं पूर्ण प्रोटेक्शन आहे, त्या प्रोटेक्शनचा तुम्ही वापर केला पाहिजे. जर तुम्हाला इन केस जर काय अनसिक्युअर वाटत असेल तुम्हाला एखाद्या ठिकाणी, किंवा तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन कायद्याने भेटतं. तसं लताताईंना या ठिकाणी मी एक त्यांची भूमिका समजून घेऊ इच्छितो या ठिकाणी, की ही जी काही मानसिकता आहे समाजाचं, ठीक आहे बाबा, तू आता मुलांनी लग्न केलं लग्न, आणि आई वडिलांनी काय म्हणतात त्याला, तो ऐकणार नाही किंवा ती ऐकणार नाही या भीतीपोटी लग्न लावून दिलं. आणि त्यानंतर जो हा त्रास होतो, ज्या पद्धतीनं लांडगे साहेबांनी ती सांभाळून घेतलेली बाजू आहे आपल्या सुनेची किंवा आपल्या जावयाची, तशी बाजू सांभाळल्या जात नाही, याबद्दल याची मानसिकता काय असते? इथे 2 महत्वाच्या गोष्टी आहे. तुम्ही जर आपल्या सासू सासऱ्यांबरोबर राहत असाल आणि त्यांनी कधीही समाजाच्या बाहेर पाऊल टाकलं नसेल आणि समाजाशी त्यांचं नातं असं घट्ट असेल की जो समाज परिवर्तनवादी नाही, तर तो संपूर्णतः जुन्या विचारांचा आहे आणि प्रेम विवाहाला आणि आंतरजातीय विवाहाला मान्यता देत नाही, तिथे त्या जोडप्याची घुसमट होते. अशा वेळेला दोघांनी एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं असतं. दोघांनी जर एकमेकांना साथ दिली तर त्यावेळेला असं होऊ शकतं की त्यांना दोघांनाही तिथून बाहेर पडावं लागेल.
त्यावेळेला मुलीवर असा आरोप येऊ शकतो की तिने घर तोडलं. पण मुळामध्ये घरामध्येच माणसांनी म्हणजे त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलंय प्रेम ही गोष्ट. त्याच्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागतंय, त्याला घरातून बाहेर पडावं लागतंय. तेव्हा दोघांनी ज्यांनी एकमेकांवर प्रेम केलंय त्यांनी एकमेकांना साथ देणं खूप गरजेचं असतं. आणि ही साथ जर मिळाली तर म्हणजे जसं लांडगे सरांनी सांगितलं तसं ती जर साथ असेल तर ती जन्मभराची साथ मग वाटायला लागते. अन्यथा खूपदा आपल्या आई वडिलांचं प्रेशर जसं अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा मुलावर येतं आणि मग तो सुनेला दोषी धरून हुंडा मागतो, बऱ्याच गोष्टी करतो. ते आंतरजातीय विवाहामध्येही शक्य आहे. प्रेमविवाहामध्येही शक्य आहे. त्याच्यामुळे असं समजू नये की विवाह नावाची गोष्ट केल्याबरोबर सगळं काही होतं. पण प्रेमविवाहामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे दोघांनी एकमेकांवर टाकलेला विश्वास आणि केलेलं प्रेम. ते सगळ्या जातींच्या पलीकडे जाऊन. जर ते प्रेम तशा अर्थाने प्रेमासाठी काही करायची तयारी असेल, तर मग ते लग्न नावाची गोष्ट टिकू शकते. तिथे मी अगदी लांडगे सरांशी सहमत आहे, की कुठल्याही अटी घालू नयेत. मला वाटतं कोणत्याही लग्नामध्ये अटी असू नयेत. कुठल्याही अटी असू नयेत. हा हुंडा द्या, ते करा, मग ही मुलगी तेव्हाच सुलक्षणी, हा मुलगा बरोबर तेव्हाच 36 गुणांचा, अशा कुठल्याही अटी लग्नामध्ये असू नये. सर्वात पहिली कसोटी असावी ते म्हणजे ते दोघं जण एकमेकांना आवडतात का, त्यांचं प्रेम आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रेम नावामध्येही फसगत असू शकते आणि तिथे समुपदेशनाचा, जसं राहुल म्हणताय तुम्ही, तसा तो येतो प्रश्न. मग प्रश्न काय येतो की समुपदेशन का करावं लागतं, तर खूपदा पहिल्यांदा प्रेमामध्ये कसं असतं, अरे तो मला आवडला, आधीच काहीच माहिती नसतं. म्हणजे इथे निदान लांडगे सरांकडे आधी मुलगी माहिती आहे, मुलगा माहिती आहे, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी माहितीच नसतं त्याचं घर कसं आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी जरी माझं प्रेम होतं तरी मी पाहिलंच नव्हतं माझं घर कसं आहे. आणि उच्च जातीमध्ये खालच्या जातीतल्या मुलींनी जाणं म्हणजे तिला काय त्रास सहन करावा लागतो, हा जेव्हा आपण आंतरजातीय लग्न करतो तेव्हा जेव्हा होतो सासरी त्रास, तो त्रास सहन करताना आपला जोडीदार जर आपल्या बरोबर नसेल, तरी सुद्धा आपल्याला समाजाला तोंड द्यायचं असतं. समाजाला सांगायचं असतं की हे लग्न मला टिकवायचंय, कारण आंतरजातीय लग्न झाली पाहिजे, ही माझं मूल्य आहे. हे संविधानिक मूल्य आहे. या दोघांमध्ये जात आड येता कामा नये. मी माझ्या प्रेमासाठी घरातून बाहेर पडले, म्हणजे मी सर्व मुला-मुलींना सांगेन की ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची जबाबदारी आहे. जे काही प्रसंग येतील ते सहन करणं, त्याला टक्कर देणं आणि अन्याय होत असेल तर त्याचा प्रतिकार पण करणं. या तिन्ही गोष्टी त्यांना कराव्या लागतात. म्हणजे प्रेमामध्ये प्रेमच मिळेल अशी अपेक्षा करू नका. आंतरजातीय विवाहामध्ये तुम्हाला त्या संपूर्ण पार्टीकडून प्रेम मिळेल असं नसतं. खूपदा मुलं कच खातात, पळून जातात आणि मुली एकट्या पडतात किंवा मुली कच खातात, त्या पळून जातात. या सगळ्याला वेळ दिला पाहिजे. जसं यात 2.5 ते 3-5 वर्षाचा काळ लांडगे सरांनी सांगितलं, मी पूर्ण करते हा. तर तसा एक ठराविक काळ दिला पाहिजे. खूपदा असंही केलं पाहिजे की तुम्ही लग्न करायला तयार आहात ना, मग तुम्ही दोघं एकमेकांना आजमावा. तुम्ही स्वतःसाठी 3 वर्ष घ्या आणि त्याच्यानंतर लग्नाचा निर्णय घ्या. पण जेव्हा आपल्याला मी खरं सांगू का, आपल्या मुलांवर विश्वास असला पाहिजे. त्यांचे निर्णय चुकले तर त्यांना पोटात घेता आलं पाहिजे. नक्कीच. निर्णय चुकू शकतात आणि निर्णय आपले कुठले नाही चुकलेले निर्णय. आपल्याला वाटत असतं की आपण समाजशास्त्र घ्यावं आणि आपण इंजिनिअरिंगला जातो आणि आपण इंजिनियर होतो. आपल्याला वाटत असतं आपल्याला नाही बाबा, आपल्याला डॉक्टर व्हायचंय आणि आपण आपल्याला दुसरीकडेच टाकलं जातं किंवा खेळाडू व्हायचंय आणि खेळाडू होता येत नाही. तसंच आहे. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की काही ठिकाणी निर्णय घेण्याची जबाबदारी ही मुलं सज्ञान आहेत. ती ठरवलेलं आहे त्यांनी. त्यांचं स्वीकारावं लागतं. तुम्हाला तुमची थोडीच आवड आहे ना. तुम्ही थोडी जावई, तुम्ही थोडी प्रेमात पडला आहात. तुमची सून आहे, तुम्ही थोडी प्रेमात पडलाय. मुलगा पडलाय, मुलगी पडलीये, म्हणजे त्या हे समजून घ्यायला सासू आणि सासऱ्यांना फार त्रास असतो बरं का. नक्कीच. त्यामुळेच ह्या भूमिका मी विचारत होतो की यातल्या मागची मानसिकता काय असते. कारण त्याच्यानंतर आपल्या मुलीवरच अन्याय होतोय, आपल्या मुलावरच अन्याय होतोय, असं सासऱ्यांना वाटू शकतं. त्याच्यामुळे पालकांना स्वतःला एक लिमिट ठेवावी लागते आणि म्हणून राहुल म्हणतायत तसं पालकांचंच समुपदेशन गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे कायदा आपल्या बाजूनी आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, गोव्यामध्ये जाऊन पण आपल्याला लग्न करता येईल, गोव्यामध्ये तर खास रजिस्टर लग्नच होऊ शकतात. तर आपण ते करू शकतो या देशामध्ये. पण या देशामध्ये लग्न जर बरोबरीची नसतील, अन्याय होणारी असतील तर ती टिकली नाहीत तरी चालतं, पण प्रेम टिकलं पाहिजे. लग्न नावाची बंधन आहे, पण प्रेम नावाची गोष्ट मुक्त करणारी गोष्ट आहे. मी म्हणते ते लोक लव जिहाद म्हणतात, मी म्हणते लव आझाद असलं पाहिजे. प्रेमामध्ये बंधन नको है ना. कांटों से खींच के मैं या आंचल, तोड के बंधन बांधू पायल,
हा, हे जे आहे अशा पद्धतीचं ते मुक्त होणं त्या प्रेमामध्ये असलं पाहिजे. खूप छान पद्धतीने तुम्ही याचं मला हे सांगितलं. मी याला पुढे जोडतो की लांडगे साहेबांनी हे विवाह करत असताना काही त्यांच्या पण अटी टाकल्या होत्या. त्या अतिशय महत्वाच्या त्या अटी आहेत. ते समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. त्या अटी लांडगे साहेबांच्या अटी ज्या होत्या त्या अटी झाल्याशिवाय हा विवाह होणार नाही याची अट त्यांनी पण टाकली होती. ती अट फार महत्वाची आहे. आजकालचे प्रत्येक आई वडील ते लग्न कोणतंही असू दे, कोणतंही, त्या लग्नात ही अट असली पाहिजे. ती अट काय आहे ती लांडगे साहेबांकडून आपण समजून घ्यायची आहे. ती म्हणजे मुलगा हा मेडिकली फिट असला पाहिजे, ही त्यांची एक अट होती. किंवा मुलगी ही मेडिकली फिट असली पाहिजे. या दोन्हीच म्हणजे हीच अट त्यांनी घातली होती. आणि ती अट काय होती, कशी होती आणि त्यांनी ती पालकांना कशी समजावून सांगितली आणि ती केली फिट असल्यानंतरच हे लग्न कसं केलं, याबद्दल लांडगे साहेबांचा अनुभव मी या ठिकाणी समजून घेतो. जेव्हा लग्न करून घ्यायचं हे ठरलं, तिच्या घरातून पूर्णपणे विरोधच होता. सुनबाईच्या घरातून पूर्णपणे विरोध होता. परंतु लग्न करायचं आहे आणि ह्या दिवशी ठरलं पण होतं. पण त्याच्या 15 दिवसाआधी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही मेडिकल चेकअप करून घ्या. मेडिकल चेकअप करून घ्या. मग त्यात ब्लड टेस्टिंग आली, अजून काय दुसरी आजार वगैरे आले, हे सगळं. मग त्या दोघांचे मेडिकल रिपोर्ट आमच्याकडे आले. मेडिकल चेकअप करून घेतलं. त्याच्या आधी आमची अट होती की तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तुझं लग्न करून म्हणजे आम्हीच होऊ देणार नाही. त्याच्या लग्नाच्या आधी माझी मुलगी पण होती. मी हे पण थोडं त्यांना सांगितलं होतं, बहिणीचाही विचार करा. तुमचं लग्न झालं म्हणजे तुम्ही हात झटकून मोकळं व्हाल, असं होता कामा नये. माझ्या मुलीचं पण इंटरकास्ट मॅरेजच आहे, प्रश्नच नाही. आणि दुसरं, कुठल्याही लग्न कार्यात आम्ही व्यवहार आणि व्यावसायिकता मध्ये येऊ देत नाही. हा कटाक्ष असतो. आर्थिक नियोजन करायची गरज पडायला नाही पाहिजे. आम्ही ₹1.25 काय फुकट बिना पैशाने लग्न लावणारे लोक आहोत. तर ह्या महत्वाच्या अटी होत्या त्यांच्या की पहिली मेडिकली फिट असली पाहिजे. त्यांचं जे काही प्रयोजन असेल शिक्षणाचं त्यांनी ते पूर्ण केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरी अट होती त्यांची की कोणताही व्यवहार नाही, मुलीने मुलाला काही द्यायचं नाही. मग ते म्हणजे आंतरजातीय लग्न जमवून जरी आलेलं असलं आणि त्यांनी जरी म्हटलं की आम्ही तुम्हाला हे देतो किंवा ते देतो, तरी सुद्धा असले व्यवहार करायचे नाहीत. या भूमिकेतून हे लग्न झालेलं आहे. सोनलचं लग्न स्वतः आम्हीच ते लग्न लावलेलं होतं. ते सत्यशोधक आणि बौद्ध पद्धतीनं दोन्ही पद्धतीने ते लग्न आपण एका विहारात साजरं केलं होतं. अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये ते लग्न झालेलं होतं. म्हणजे नावाजलेली मंडळी त्या लग्नाला उपस्थित राहिलेली होती चळवळीतली. अतिशय सुंदर ते लग्न झालं होतं आकुर्डीच्या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये. तर त्यामुळे ह्या अटी प्रत्येक पालकांनी कोणत्याही लग्नाला घालाव्या. सून शिकत असेल म्हणजे जी आपण मुलगी बघायला जातो तर ती शिकत असेल तर तिचं शिक्षण पूर्ण होऊ द्या, तर थोडंसं वेट करायचं. या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. लताताई, तुम्हाला काही सांगायचं होतं? हा, मला वाटतं की ऍडव्होकेट नितीन यांच्याकडे जाण्याच्या पूर्वी मुळात मला पटल्यात ह्या अटी. खूप ठिकाणी मेडिकल आजार कोणते आहेत ते बघून त्याच्या संदर्भामध्ये उपचार करणं गरजेचं असतं. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की मला वाटतं लांडगे सरांनी याच्याकरता नाही बघितलं की ती मुलगी काय आहे, कसं होऊ शकतं. हा, तर म्हणून हे सांगणं गरजेचं आहे की मेडिकल टेस्ट हे ती आणि ते दोघंही जर त्यांना काही पण असेल तर त्याच्याकरता त्या दोन्ही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ त्या मुलांना जर कुठलाही आजार असेल तर तो सुद्धा म्हणजे जसं शिक्षण पूर्ण करायचं तसं समजा त्या मुलीला किंवा मुलाला आजार असेल तर ते दोन्ही कुटुंबांना पहिलेपासून कळलं पाहिजे की त्यांना आहे. म्हणून ती टेस्ट आहे. तिला नकार देण्यासाठी हो, अगदी म्हणजे ते जे आहे ना त्यामध्ये मुलाचंच फक्त करायचं असं नाही किंवा मुलीचंच करायचं नाही. दोघांनी दाखवायचं, दोघांनी एकमेकांचे सर्टिफिकेट शो करायचे. हे नाही आहे, हे नाही आहे, हे नाही आहे. आणि एखादा आजार असेल तरी ठीक आहे, त्याच्या काय जे काय असेल रेमेडीज करता येतील आणि त्यातून आपण बाहेर पडावं. पण जेणेकरून लग्नानंतर आपण बरेचदा बघतो की मेडिकली अनफिट असलेले मुलं जे आहेत लग्न करतात आणि त्यानंतर बराच मनस्ताप दोन्ही कुटुंबांना सहन करावा लागतो. बऱ्याच कुटुंबांना सहन करावा. मनस्ताप याच्याकरता असतो की ते अंडरस्टँडिंग नसतं की असं होऊ शकतं. म्हणजे त्यांना अंडरस्टँडिंग नसतं की वैवाहिक जीवनामध्ये कधी कुठलाही आजार होऊ शकतो ना. तो काही पहिलाच असला पाहिजे असं नाही ना. लग्नापूर्वीच आजार असतो असं नाही. पण लग्नाच्या वेळेला सुद्धा तिला जे काही असेल किंवा त्याला जे काही असेल
ते कुटुंबाला कळावं इतकी माणुसकीची त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्या मागे कुठलीही अशी भूमिका नाही. पण एक गोष्ट सांगते, 2-3 गोष्टी असू शकतात. कुणाला एपिलेप्टिक आजार असू शकतो, कुणाला कोड असू शकतं, कुणाला हे तर त्याच्यामध्येही ते बरे होण्याची शक्यता आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मी तिच्याशी लग्न करणार किंवा मी त्याच्याशी लग्न करणार असं आपला मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल तर ते पालकांनी ती अट काढून टाकली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला कळतं की तिला असणारा आजार किंवा त्या मुलाला असणारा आजार क्रोनिक असला दोन भूमिका आहेत. राहुल, यात आमच्या 2 भूमिका होत्या ते करण्यासाठी. अतिशय महत्वाच्या पद्धतीने ही भूमिका मांडली होती. लांडगे साहेबांच्या या लग्नामध्ये मी पूर्णपणे असल्यामुळे मला ती त्यांची भूमिका पूर्णपणे माहिती आहे. मुळातच त्यावेळी सुद्धा हे लग्न त्यांना कसं करायचं किंवा नाही करायचं ह्या भूमिका सुद्धा त्यांना म्हणजे मुलीला सुद्धा घेण्याचा अधिकार आपल्याला तिथे द्यायचा आहे, समान अधिकार. हा बोला लांडगे साहेब. राहुल, त्यावेळी आमच्या 2 भूमिका होत्या. कारण आम्ही पाहत होतो, कारण आमचं तर लग्न झालंच होतं ना, आम्ही पाहत होतो. तू असं केलीस, तू तसं केलीस, तुला असं फोड होतं, तुला असं दुखणं होतं. हे नंतर लागण्यापेक्षा उद्या जर माझ्या मुलाने म्हटलं असतं तिच्या पोटात तर आधीपासून चुकत होतं, तर तुला माहित नव्हतं का आधीपासून लग्न केलं, त्याच्या आधी प्रेम केलं तर तुला त्याची माहिती असायला पाहिजे. पोट दुखतं तिचं आम्हाला सांगू नको. आणि तिने जर म्हटलं की हे खोकतात किंवा ह्याला असंच आहे, ह्या गोष्टी त्रास आहे, तर तिलाही सांगता येईल की तुझी तक्रार घ्यायची आता ती जागा राहिलेली नाही. तुम्ही आधीपासून आणि ती 1, 2, 3 महिने आहे ना, 3-4 वर्ष तुम्ही प्रेमात होते ना, 4 वर्ष तुम्हाला कळायला पाहिजे त्याला कुठे दुखते, तुला कुठे दुखते, नाही का? ही एक महत्वाची बाजू होती. आणि दुसरं पूर्ण कुटुंबाची म्हणजे आमची मानसिकता. समजा त्यावेळी माझ्या मुलाला लग्न करायचं, मला जी सून पाहिजेच आहे, तिला जर एखादा महारोग जरी असता, आमची मानसिकता तयार आहे की आम्हाला तिचं ट्रीटमेंट करून घ्यायचं आहे. आम्हाला तिचं उद्या तोच रोग, तिला जो महारोग असेल तर तोच रोग माझ्या मुलीला असू शकतो. माझ्या मुलीला आम्ही रस्ता फेकून देणार का? नाही. आणि जेव्हा ती मुलगी आमची मुलगी बनून तिचं अंगण सोडून आमच्या घरात येते तर त्यावर ती सगळी जबाबदारी आमची बनते. परंतु ती मानसिकता, ही मानसिकता आधीपासून मानसिकता तयार असली तर खूप मोठं संकट आहे एवढंच वाटते. आणि मानसिकता तयार खूप नसते. सुंदर बोलताय तुम्ही, खूपच सुंदर. अगदी महत्वाची भूमिका लांडगे साहेब तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. मुळातच ह्या भूमिका समजून घेण्या म्हणजे मुळातच पालकाचं समुपदेशन कसं करायला पाहिजे आणि हे जे काही आहे हे फक्त काही आंतरजातीय लग्नासाठी किंवा आंतरधर्मीय लग्नासाठी नाही, तर एकूणच लग्न व्यवस्था म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की मेडिकली अनफिट असल्यामुळे ज्या काही विवाहानंतरच्या ज्या काही भावना असतात त्या पूर्ण न झाल्यामुळे सुद्धा विवाह तुटतायत हे आपण बघत आहोत. किंवा त्या मुलीला जागा नसते पुढे जाण्यासाठी, पुढे म्हणजे कुटुंब तुटलेलं असतं ज्या पद्धतीनं लांडगे साहेबांनी सांगितलं, तर त्या पद्धतीमध्ये सुद्धा तिला दाद मागता येत नाही आणि तिला घुसमट सहन करून ती एका शोषणाची बळी ठरते, आंतरजातीय विवाहामधून सुद्धा किंवा नॉर्मल विवाह मधून सुद्धा. आणि ह्या होऊ नये म्हणून हे जे काही आहे मेडिकली अनफिट असेल, त्यांची काही डॉवरी असेल किंवा त्या पद्धतीचं काही वागणं असेल ते नाकारलं गेलं पाहिजे, 100% नाकारलं गेलं पाहिजे. डॉवरीचा विरोध झालाच पाहिजे. तिसरं जे आहे की त्यांनी जे काही प्रयोजन केलं असेल, त्यांचं जे काही चालू असेल प्रयोजन, ते पूर्ण होऊ देण्याची आपण वाट बघणं, हे तिन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे शिक्षण. आणि एक चौथी गोष्ट आहे जी आपल्या याच्यातून 1 मिनिटामध्ये तरी बोलली पाहिजे, ते म्हणजे हे जे ऑनर आणि प्रतिष्ठेचे खोटे प्रश्न केले जातात आणि त्याच्यामुळे प्रेमाच्या गोष्टीसाठी ऑनर किलिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये मान सन्मान म्हणजे भावानी आणि आईनी एका मुलीचा गळा कापूनच आपल्या मुलीचा गळा कापून टाकला आणि तिचं शिर घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले. आशा शिंदेची जी घटना घडली, तिला वडिलांनी मारून टाकलं. अशा पद्धतीने हा सगळा मुद्दा जो तर मला वाटतं की जेव्हा तुम्ही इतके वर्ष वाढवलेलं आहे त्या मुलाला आणि तुम्हाला त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल प्रेम नाहीये की तुम्ही तिला मारून टाकता एका क्षणात. तुमचा असा सन्मान एवढा मोठा सन्मान की तुम्ही जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षा भोगायला तयार होताय. ही कुठली गोष्ट आहे आणि हा कसल्या प्रकारचा हा सन्मान आणि प्रतिष्ठा आहे. उलट तुम्ही समाजामध्ये याच्यामुळे एक गुन्हेगार ठरता आहात. तुमची प्रतिष्ठा किती खोटी आहे आणि तुम्ही नंतर कितीही विलाप केला, किती रडलात तरी ते मूल परत येणार नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही गमावून बसलेले आहात. त्याच्यामुळे प्रेमाला प्रेमाने उत्तर देऊ शकतो. जर तुम्हाला राग आला असेल ना तर तुम्ही घटस्फोटासारखे आई वडील मोकळे होऊन जा ना, वेगळे व्हा. तुम्ही त्या मुलांना मारू नका. या ऑनर किलिंगच्या केसमध्ये कोणत्याही ज्या आई वडिलांनी किंवा ज्यांनी मुला मुलींना मारलेला आहे
त्यांना कुणालाही त्याच्याबद्दल एवढूसा सुद्धा पश्चाताप नाही आहे, कुठेच पश्चाताप नाही आहे. सगळ्या घटनांमध्ये आपण बघतोय त्यांना पश्चाताप नाहीये. त्यांना असं वाटतं की आपण खूप शूरवीराचं काम केलेलं आहे, आपण आपली जाती जपलेली आहे, आपला स्टेटस जपलेला आहे, या त्यांना खूप मोठा आनंद आहे. ती जेल सुद्धा भोगायला तयार नाही. ही जी मानसिकता आहे हा मुळात मानसिकतेचा मुद्दा आहे आणि ही मानसिकता संपवणं आणि म्हणून त्यासाठी त्यांचं समुपदेशन होणं आवश्यक आहे. आणि म्हणून ह्या ज्या भूमिका आहेत आपण अगदी कितीही जरी म्हटलं तरी त्या का समाज स्वीकारत नाहीये, कारण त्यांचं समुपदेशन होत नाहीये. आणि म्हणून हे मोठ्या स्तरावर ह्या भूमिका मांडता आल्या पाहिजेत. म्हणजे आजही कोणतेही लग्न ठरत असताना ते कुणाचीही असो, नॉर्मल लग्न सुद्धा, या लग्नामध्ये सुद्धा लांडगे साहेबांनी सांगितलेल्या अटी नाही होत. ठीक आहे, तुम्ही डॉरी घेत असाल नसाल तो भाग वेगळा, किंवा तुम्ही तिचं शिक्षण पूर्ण होऊ देता, मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ देता होत नाही, ठीक आहे, तो पण भाग अलहिदा. परंतु तुम्ही मेडिकली फिट आहे की नाही मुलगा किंवा मुलगी, हे तर एक सिंपल गोष्ट आहे जी बघणं आवश्यक आहे, ही सुद्धा बघितली जात नाही. व्यसन असावं नसावं या अंगानं मुलाचं निवड असली पाहिजे हे कधीच बघत नाही. उलट तो आमचा काय त्याला म्हणतात ना, आमच्या याचा भाग आहे, प्रतिष्ठेचा भाग आहे, या पद्धतीनं लोक त्याला प्रस्तुत करतात. तर ह्या एकूण ज्या नवीन प्रतिष्ठा निर्माण होत आहेत ह्या कुठतरी टाळल्या गेल्या पाहिजेत. आणि या एकूणच या चर्चेच्या निमित्तानं मला हेच सगळे पॉइंट आज पॉइंट आउट करायचे होते की काय नेमकं आपण समाजापुढे घेऊन गेलं पाहिजे. आज या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपण कोणत्या भूमिका समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि ह्या भूमिका पोहोचवण्याच्या उद्देशानंच आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी एक घेतलेला होता. ही जी चर्चा होती ही अतिशय महत्वाची चर्चा होती. शेवट करताना मला ते गाणं आठवत आहे, ते म्हणजे ते किशोर लांडगेंच्याही मनात असेल, सोनलच्याही असेल, शीतलच्या असेल, तुझ्या असेल, अंजलीच्या असेल, माझ्या असेल, मनस्विनीच्या असेल किंवा सतीशच्या असेल, आपल्या मुलांच्या असेल. ते गाणं असं आहे, आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहां गाऊन आ चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहां गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. या गाण्याचा म्हणजे शेवट आपण करण्या अगोदर मला नितीन कांबळेंशी फक्त महत्वाचा पॉइंट इथे सांगायचा आहे की आंतरजातीय लग्न किंवा कोणतंही लग्न करून एखादा मुलगा किंवा मुलगी जर शोषण सहन करत असेल तर तिने ते शोषण सहन करण्याची गरज नाही. म्हणजे बाबा मी आता पळून जाऊन लग्न केलं, आंतरजातीय लग्न केलं, आता मी कशी काय करू, मला आता याच्यासोबतच राहायचं आहे, हा कसा का असे ना व्यसनी झालाय, काही का झाले ना, असंच लोक कुठत जीवन काढतात. आणि अशासाठी आपण कायदेशीर बाजू काय असतात हे मला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नेटवर्क येणार व्यवस्थित. लताताई, या प्रश्नाला तुम्ही कंटिन्यू करा. मी जो हा प्रश्न विचारला, ऍडव्होकेट नितीन तुम्हाला ऐकू येत आहे? आलंय नितीन, तुम्हाला ऐकू येत? नाही लताताई तुम्ही क्लिअर करा हा विषय. याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं लग्नामध्ये आपल्याला आपण कुठल्याही अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, तसाच आपला हा प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो की आपल्यावर अन्याय होतोय आणि तो अन्याय होत असेल तर आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि पोलिसांना किंवा आपल्याला जे कोणी जवळच्या व्यक्ती असतील, वकील असतील, यांना आपण संपर्क करायला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की मला माझी फसगत झालेली आहे इथे, आणि ती फसगत झाली असेल तर आई वडिलांनी, विशेषतः आई वडिलांची भूमिका अशी असली पाहिजे की तू परत ये किंवा तुला आम्ही परत घेतो, मुलासाठी असली पाहिजे, मुलीसाठी असली पाहिजे. आणि जर ती फसगत झाली आणि त्या दोघांचं जमत नसेल तर ते तोडण्यात अर्थ आहे, कारण तिथे त्या दोघांचाही एकमेकांच्या संदर्भामध्ये असणारा गैरसमज, अविश्वास आणि फसगत या तिन्ही गोष्टींमुळे संसार तुटण्याच्या शक्यता जास्त आहेत. आणि उलट त्याच्यातून प्रेम न वाढता अविश्वास, संशय, मारहाण, हिंसा याच्याकडेच जर कल होत असेल तर ते लग्न तुटलेलं चांगलं. ते जातीतलं असो, आंतरजातीय असो, ते प्रेमाने केलेलं असो, म्हणजे प्रेम अशा वेळेला प्रेम आटतं असं आपण खूपदा बघतो की प्रेमानंतर लक्षात येतं की वास्तव जीवन फार वेगळं आहे, जसं सैराटमध्ये दाखवलंय की नंतर तिला कळतं की ह्या झोपडपट्टीमध्ये राहायचं, आपल्याला असं जीवन पण ते दोघंही खूप आनंदाने राहत असतात, पण समाज त्यांना संपवतो.
पण तिथे त्या दोघांचा एकमेकांवरचा विश्वास ढळत नसतो. पण अनेक ठिकाणी लग्न फेल्युअर होऊ शकतात. त्याच्यामुळे लग्नाच्या बंधनातूनच प्रेम वाढतं असं नाही, तर उलट एकमेकांच्या बद्दलचा विश्वास आणि प्रेम असेल तर प्रेम वाढू शकतं. जिथे प्रेम खुंटलं आहे तिथे कुठलेही संबंध तुटले तर त्याच्यासाठी कायदेशीर उपाय आहेत. त्याच्यासाठी फॅमिली कोर्ट आहे, त्याच्यासाठी मॅरेज काउन्सिलर्स आहेत. त्याच्याशिवाय असं समुपदेशन केल्यानंतर म्युच्युअल कन्सेंटनी म्हणजे दोघांच्या परस्पर सहमतीने डिव्होर्स घेता येऊ शकतो. आणि अन्याय होत असेल तर सरळ जाऊन पोलिसांकडे आपल्याला NC नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स दाखल करता येतो. तसं नसेल आणि जर खूपच त्रास होत असेल, आपण अनेक केसेस अशा बघतो की मग तिला पळून यावं लागतं आणि तिला खूप त्रास दिला जातोय, त्यावेळेला आपण FIR दाखल केला जाऊ शकतो आणि तो FIR दाखल करून तिला पूर्ण याचा सपोर्ट मिळू शकतो. पोलीस सुद्धा तिच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन त्या दोघांनाही सगळ्यात समुपदेशन करू लताताई, शकतात. आणि याच्यामध्ये मला एकच मुद्दा सांगायचा आहे की हा. त्या मुलाने किंवा त्या मुलीने स्वतःला गिल्टी समजण्याचं कारण नाही आणि तिने उगाच तो संसार ओढण्यात मतलब नाही, तिने किंवा त्याने. हो. हे ते मी हे तेच ही जी सांगितलं, मानसिकता ते आहे मी ही आपल्याला लग्न ही सांगणे टिकलंच महत्वाचं पाहिजे. आहे. हा, लग्न ही काही देवाघरून किंवा वरून बनलेली गोष्ट नाहीये. ती टिकली पाहिजे. अशा पद्धतीचं जे आपल्या मनावर बिंबवलेलं आहे ते सोडून द्यावं. पण एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही घेतलेली जी जबाबदारी आहे रिलेशनशिपमध्ये ती दोघांनी निभावली पाहिजे. ती जर निभावू शकत नसेल तर त्या संसाराला अर्थ नसतो. म्हणून ते समजून घेऊन तशा वेळेला त्या लग्नाला आपण ते तुटत असेल तर त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही. दोघांना दुसरे कुठले जोडीदार मिळू शकतील किंवा त्यांना एकटं एकटं राहायचंय असं समजून पण तो आपल्याला विचार करता येऊ शकतो. अगदी मला या ठिकाणी तीच भूमिका मांडायची होती, बोलायची होती की जर असं काही होत असेल तर आपण त्याला काही ओढण्यात पण मतलब नाही आहे. तर या पद्धतीनं आपण ही भूमिका आपण मांडत आहोत. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा संवाद आपण या ठिकाणी साधलेला आहे. मुळातच या ठिकाणी माझ्यासोबत जे काही आपले प्रमुख पाहुणे या आजच्या कार्यक्रमाला जे लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर लता प्रतिभा मधुकर ह्या स्वतः समुपदेशक आहेत. त्यांचं समुपदेशन आणि एकूणच त्यांचा अनुभव जो आहे तो तुम्ही ऐकला. मुळातच मानसिकतेच्या लेवलवर याचा खूप चांगला मोठा इफेक्ट होत असतो की का अशा गोष्टी घडतात आणि कशामुळे ह्या गोष्टी घडतात हे सांगण्याचा प्रयत्न आजच्या या त्यांच्या समुपदेशनातून आपल्याला झालेला दिसतो. त्यासोबतच लांडगे परिवाराचे प्रॅक्टिकल अनुभव हे आमच्यासाठी फार महत्वाचे होते. त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या घरात झालेलं स्वतःच्या आंतरजातीय लग्नापासून ते त्यांच्या मुलांच्या आणि मुलीच्या लग्नांच्या विवाहापर्यंत हे सतत आम्ही त्या आदर्श पद्धतीने ते बघत आलो. अतिशय अभिव्यक्ती स्वातंत्र्य लक्षात ठेवून आणि मुलांच्या कल्याणाकडे लक्षात ठेवून कुठेही मुलाची फसगत होणार नाही किंवा तो दुविधेत पडणार नाही. मग ती आपली सून असेल, आपला जावई असेल किंवा आपली स्वतःची मुलं असेल, या पद्धतीने त्यांनी ते वागलेलं आहे. एकूणच लग्न करताना महत्वाच्या अटी काय असल्या पाहिजे कोणत्याही माणसाच्या, कोणत्याही पालकांच्या, तर ह्या अटी त्यांनी फार महत्वाच्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितल्या. ज्याच्यामध्ये आपण एक 3-4 अटी आपण बघितल्या की मेडिकली तो फिट असला पाहिजे, मेडिकल चेकअप करून घेतल्याशिवाय लग्न करू नये, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, डॉवरी असेल, काही लेनदेन असेल, असले व्यवहार अजिबात लग्नामध्ये करू नयेत. तिसरा व्यवहार म्हणजे यासोबतच जो कोणी मानापानाचा जो काही विषय असेल तो सुद्धा इथे टाळला गेलेला पाहिजे. आणि त्यासोबतच तिसरं जे आहे की मुलगा किंवा मुलगी जे काही शिकत असेल किंवा जे काही असेल त्यांनी जे काही प्रयोजन केलं असेल कामाचं ते त्यांना पूर्ण करू द्यावं आणि त्यानंतर लग्नाकडे आपण वाटचाल करावी. ह्या भूमिका त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मांडल्या. मी या ठिकाणी शीतल आणि सोनल यांच्या या जोडप्याचं सुद्धा तुम्हाला भेट घालून दिली. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचे अनुभव आपल्याशी शेअर केले. लताताईंनी आपल्याला अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत यातली जातीतली मानसिकता काय असेल, स्टेटसची मानसिकता काय असेल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये समाजाच्या भूमिका काय येतात या लग्नांमध्ये, या भूमिका सुद्धा समजावून सांगितल्या. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण आपले डिसिजन सम्यकपणे, सम्यक बुद्धीने आणि सतसत विवेकाचा विचार करून घ्यावा. शेवटी तुम्ही घेतलेली जबाबदारी तुम्हालाच पार करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला कटिबद्ध राहून तुमचे जे काही जोडीदार असेल, तुमचे जे काही पार्टनर्स असतील यांना सोबत घेऊन तुम्हाला हा जो काही लग्नाचा गाडा असेल हा अतिशय फुलवायचा आहे आणि पुढे न्यायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.
सगळ्यांचं धन्यवाद, आभार. जय भीम. या ठिकाणी हा कार्यक्रम संपवतो. जिंदाबाद.